ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो नाल्याजवळ। माझं नाव संदीप श्रीरामे आहे आणि माझं यूट्यूब चॅनल आहे wildlife@संदीप। त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा। त्यामुळे कसं होईल की जे वाईल्डलाईफवर आम्ही व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। आणि तुम्हाला जर वाईल्डलाईफविषयी आवड असेल, खूप आवड निर्माण झाली असेल, मागचा ब्लॉग हा मी वनस्पतीवर बनवलेला होता थोडा, त्याच्यानंतर आम्ही थोडं बर्ड वॉचिंगकडे वळत आहोत। तर आमच्या गावात थोडासा नाला आहे, हा बघू शकता तुम्ही। इथे वॉटर बॉडी आहे, तर तिथं लपून आम्ही फोटोग्राफी करणार आहोत। माझ्याकडे खूप मोठा लेन्स आहे, 150-600 mm चा लेन्स आहे। त्यामुळे आम्ही दुरून फोटोशूट करणार आहोत, जेणेकरून एखादा ॲनिमल्स जरी तिथे आला तर त्याला डिस्टर्ब नाही व्हावं यासाठी। आणि जेवढं काही बर्ड वॉचिंग होईल आमचं तेवढं करू आम्ही। हप्त्याभराचा ब्लॉग बनवायचा विचार करत आहोत आम्ही। आणि जेवढे काही बर्ड्स होतील, म्हणजे 150 होतील, 200 होतील किंवा 50ही होतील, तेवढे आम्ही तुमच्यासोबत शेअर करू। असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहील। आता आम्ही वनस्पतीचा बनवलेला, याच्यानंतर पक्ष्याचा बनवतो आणि त्याच्यानंतर ॲनिमलचा बनवू। हळूहळू स्टेप बाय स्टेप आम्ही व्हिडिओ बनवायचा विचार करतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन। आणि माझा भाऊ सोबत आहे, तर थोडी मला हिंमत आहे। जातो मी आणि थोडसे एखाद्या जागी लपून राहतो, जेणेकरून पक्षी मिळतील मला आणि ॲनिमल्स भेटत असेल तर ॲनिमल्सची मोमेंट। काल इथे वाघ आलेला बोलत होते, माझे भाऊ फॉरेस्टला आहे, तर मी बघतो। आजचे 3:30 वाजलेले आहेत। 3:30 वाजलेले आहेत। आम्ही नाल्याकडे जात आहोत, बघू शकता तुम्ही। नाल्याकडे चाललेलो मी। जे वाघ बघायसाठी नाही चाललो आहे आम्ही, ॲक्च्युली आम्ही बर्ड वॉचिंगसाठी चाललो। बघू काय स्पॉट होते तर आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आम्ही बघतोय की कुठे पगमार्क्स वगैरे मिळेल काय म्हणून, कारण काल इथे गावाशेजारचे लोक सांगत होते आम्हाला की टायगर बसलेला होता म्हणून। आणि ते जसे आले वॉटर बॉडीवर तसा तो निघून चालला गेला। पण आमचा पूर्ण फोकस हा बर्ड वॉचिंगवर आहे। देखते हैं सामने। पाण्याजवळ आलेलो आम्ही, बघू शकता तुम्ही। इथं बसून दाखवू। इथून पूर्ण वॉटर बॉडी लागलेली आहे। बघू शकता येतं तुम्ही वॉटर बॉडी, इथून समोरपर्यंत वॉटर बॉडी आहे पूर्ण। आणि खाली इथे वाघ बसलेला होता। तर आज काही मोमेंट दिसत नाही आहे तशी, तरी पण आम्ही ट्राय करतो। तसं बर्ड वॉचिंग खूप होणार इथे बहुतेक, आवाज वगैरे खूप छान यायला। बघू आता काय होते। तर आम्ही लपून कुठेतरी बसतोय, तर बघू काय होते। तर आजूबाजूला पूर्ण पाहिलं आम्ही, काहीच मोमेंट आहे नाही, त्यामुळे आम्ही त्या साईडला चाललो। पगमार्क्स वगैरे तर फ्रेश दिसत नाही आहे आम्हाला। सांगत होते की इथे वाघ बसलेला होता म्हणून, आणि तिथे पाणी प्यायला येतो नेहमी तो, त्या वॉटर बॉडीवर। आम्ही आज चेक करतो त्याला आणि बर्ड वॉचिंग करतो। चल इकडून बघू शकता तुम्ही किती घनदाट जंगल आहे आमचं। आणि जंगलाच्या सहवासात राहतो आम्ही, याचा आम्हाला खूप अभिमान आहे। खाली वॉटर बॉडी आहे आणि आम्ही इथं कुठेतरी ऑब्झर्वेशन करायचं ठरवत आहे।
हॅलो. तर फायनली आम्ही आता परतीच्या वाटेला लागलेलो, कारण इथे खूप अंधार झालेला आहे. बघू शकता तुम्ही सगळीकडे अंधार आहे आणि इथं राहणं मला बरोबर नाही वाटत आहे. आणि हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी पण आहे आमच्यासोबत. तर आम्ही निघतोय आता. जाऊ.